जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराज, धनराज बिराजदार ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे संध्याकाळचे वाजले आहेत 8 आणि उपोषणकर्त्याचं उपोषण हे एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळं, कारण हे मौन उपोषण आहे। आतापर्यंतचे आंदोलन हे वेगवेगळे बघितलं आपण, रस्ता रोको असेल, हे असेल, सर्व बघितलं, परंतु हे एक आंदोलन जे आहे आमरण उपोषण तर आहेच आहे, त्याचबरोबर हे मौन उपोषण आहे। त्यामुळं आता ते जे काही संभाषण करणार आहेत ते कागदावरती लिहून आमच्यासारख्या एका कार्यकर्त्याच्या थ्रूच ते बोलणार आहेत। त्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू करा। आज दिवसभरात काय घडलं, काय चर्चा झाली या संदर्भामध्ये त्यांच्याशी संवाद साधणार आहे। नमस्कार साहेब। आज मी श्री श्यामसुंदर उर्फ राजू तोरकडे यांच्या वतीनं त्यांनी जे लेखी म्हणणं दिलेलं आहे ते वाचून दाखवत आहे। आज स्थगित केलेले उपोषण सुरू केले असून आज ग्रामपंचायत अधिकारी यांनी भेट दिली व सर्व कागदपत्री सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। ग्रामसभेने 5 एकरच्या जागेची मागणी यापूर्वीच मंजुरी दिली आहे। त्याप्रमाणे कलेक्टर साहेबांनी पण त्याचा आदर करावा व मान्यता द्यावी, कारण ते 5 एकरची जागा आज तागायत स्मशानभूमी म्हणून वापरत आहे व त्या ठिकाणी अनेक लोकांचे अंत्यसंस्कार झालेले आहेत। याचा विचार करून साहेबांनी सहकार्य करावे। मी जास्त काही बोलणार नाही। या मौन उपोषणाचा असर सर्व अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर पावा हीच इच्छा। हे बघू शकता, या पद्धतीनं त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एका पेनवरती ते लिहून आपल्याला हे दाखवत आहेत आणि त्या माध्यमातून नंतर श्रवणांच्या माध्यमातून आपण व्हिडिओच्या माध्यमातून हे आज दिवसभरामध्ये काय घडलं याबद्दल आणि पुढं काय व्हावं याबद्दल त्यांनी व्यक्त केलेलं मत आपण धनराज बिराजदार ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता। या व अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी धनराज बिराजदार ऑफिशियल या यूट्यूब चॅनल लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। लवकरात लवकर हा मार्ग निघावा एवढीच आपण आशा व्यक्त करू आणि थांबूयात।